पुढची बातमी एकनाथ खडसेंच्या जावयांची अडचण वाढवणारी। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हे चांगलेच अडचणीत सापडलेत। चोरी छुपे एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ शूट केल्याचा गुन्हा खेवलकरांच्या विरोधात दाखल झालाय। खराडीमधल्या रेव पार्टी प्रकरणी आधीच कोठडीत असलेल्या खेवलकरवरती आणखी एक गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात। महिलेचं चोरून व्हिडिओ शूट, प्रांजल खेवलकरवर गुन्हा दाखल। खेवलकरांच्या अडचणी वाढणार। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांविरोधात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झालाय। एका महिलेनं खेवलकर विरोधात पोलिसात धाव घेतली आहे। खेवलकरचे त्या महिलेसोबत अतिशय घनिष्ठ संबंध होते, तर खेवलकरनं आपल्या शारीरिक संबंधांचं चोरी छुपे व्हिडिओ शूट केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। खरं तर काही दिवसांपूर्वीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेत खेवलकरांवरती आरोपांची राळ उडवलेली होती। खेवलकरांच्या मोबाईल फोनमध्ये अनेक महिलांचे 1497 फोटो आणि 252 व्हिडिओज आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामध्ये 234 फोटो आणि 19 व्हिडिओज अश्लील असल्याचाही दावा करण्यात आला। या आरोपांनंतर अनेक उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो, असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो, तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत। त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत। पुण्यातल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांनी खेवलकरसह 5 जणांना अटक केली। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता महिलांचे अश्लील व्हिडिओ काढल्याचा गुन्हा खेवलकरांवरती दाखल झालाय। खेवलकर याच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पेनड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत। याच्यामध्ये पोलिसांनी BNA 77 IT ऍक्ट 66E अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे। हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं। मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही, निश्चित माहिती घेऊनच मी या बाबतीमध्ये बोलेन। आणि या बाबतीत मला असं वाटतं की आता पोलीस तपास करतायत, त्याच्यासमोर सगळे एव्हिडन्स आलेले आहेत। आता काय जर पोलीस चौकशीमध्ये जे आणते खरं खोटं ठरेल। ड्रग्ज प्रकरणात खेवलकर न्यायालयीन कोठडीत आहेत आणि आता या प्रकरणात त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।